अजित पवारांच्या अपघाताचं वृत्त कळाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचे चाहते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. कुठून आलात तुम्ही? जळगाव पारोळा. अच्छा. पारोळा एरंडोलमधून आम्ही आलो. आमच्या नेत्याला अखेरचं वंदन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आम्ही सगळेजण आलेलो आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धडाडीचा प्रशासनावर पकड असलेला आमचा नेता हरपला. आम्हाला सगळ्यांना काय म्हणून तुमच्या लक्षात राहतील? अजितदादा, आम्ही दिलेलं निवेदन पूर्ण वाचायचे आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं. उत्तर नुसतं देऊन नाही तर त्या क्षणाला अधिकाऱ्यांना फोन लावून आमचं कामं करायची. तुम्ही? मी जालना. अच्छा. जाफराबाद. अजित पवारांशी संपर्क आलेला तुमचा तो प्रसंग तुम्हाला काय सांगतो? अजितदादाचं इथलं खणखर नेतृत्व होतं की पूर्ण म्हणजे मीच काही व्यक्ती पूर्ण महाराष्ट्र सांगू शकतो की अजितदादा काय होते. तर अजितदादाच्या सांगण्यासारखं काहीच नाही. अजितदादाचं नाव घेतलं तर माणसं डोळ्यातून हसू येते. रात्री 11 वाजेपासून एवढं 200-250 लोक, एवढं टिप्पर, वाळू, सिमेंट, रेती, पाणी, रात्री 11 वाजेपासून आता 6:30 वाजू राहिले. आपण कुठून आलात? पुण्यावरून लोगाव. अजित पवारांना तुम्ही कसे आठवाल? अजितदादांची जी प्रशासनावरती जी पकड होती आणि त्या पकडच्या मार्फत विकासाचं जे येते ना गंगा व्हायची आणि अजितदादा खरंच डिसिजन मेकर होते आणि महाराष्ट्राला खूप गरज होती अजितदादांची. अजित पवारांशी आलेला तुमचा संपर्क? 282 कोटी रुपये दिला आम्हाला पाण्यासाठी. ड्रेनेजला 60 कोटी रुपये दिला. कामं चालू आहेत अजून. लय कामं केली. तुम्ही कुठून आलात? लोगावर. तुम्ही? लोगाव. तुम्ही कुठून आलात? परभणी. परभणीवरून आलात. कसा संबंध आला होता तुमचा अजित पवारांशी? एकदम चांगला आहे. धडाकेबाद कार्यकर्ता होता अजितदादा. तुम्ही कुठून आलात? सासरवाडीकडून आहे. दादा सासरवाडी नातं गोतं सगळं सांभाळून अख्ख्या महाराष्ट्राला हिंदुस्थानमध्ये जे दादांचे नातलग आहेत त्या सगळ्याला सांभाळून कुठलाच समाज असा एक त्यांनी जवळ अमुकच समाज करावा असा केला. सगळ्या जाती धर्मांना, मॉमेडन, धनगर, कोळी, माळी सगळ्या समाजाला दादांनी भरभरून दिलं. महाराष्ट्र हा जगात माहीत हो असे बारामती, अमेरिकेत अशी व्यवस्था नाही अशी ह्या बारामतीचं दैवत करून जगाला दाखवून दिलं. एकच वादा या आरोळीला 40 वर्ष सगळ्यांनी एकच प्रतिसाद दिला. एकच वादा अजितदादा हा 40 वर्षाचा प्रतिसाद. 1990 साली मी प्रथमतः अजितदादांना भेटलो आणि दूध डेअरीच्या निमित्तानं भेटलो. माझं शिक्षण BA DED झालेलं आहे. मी राजकारणात यायचं विचार करत होतो, पण दादांनी सांगितलं की तू एक शिक्षक आहेस, पिढी घडवण्याचं काम कर. राजकारण होत असतं, राजकारण करत असतो आपण, परंतु शिक्षणाची गंगा सर्व खेड्यापाड्यापर्यंत न्यायचं काम तू कर. त्यापासनं दादांच्या ज्या विचाराला मी दादांचं पण राजकारण त्यावेळी नुकतं सुरू होत होतं. 1990 दादा तुम्हाला कसे आठवतात? त्यावेळेचे दादा थोडेसे रागीट होते. त्यावेळेचे दादा एखादी गोष्ट चुकली आपल्याकडून तर आपल्याला नको एवढे बोलत होते की तू असं का केलंस, तू तसं का केलंस आणि हे करायला नव्हतं पाहिजे. अशा पद्धतीने त्यावेळेचे दादा होते. तळमळ होती दादांची की सर्वसामान्य समाजातील शेतकरी, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, ह्यातला तरुण शिकला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, उद्योग व्यवसाय केला पाहिजे. राजकारण हे होत असतं, राजकारणात तरुणाई बाद होऊ नये असा दादांचा पहिल्यापासून एक हे होता. त्यामुळे दादा तरुणांना नेहमी संदेश द्यायचे की तुम्ही शिका आणि शेती करा, नोकरी करा, व्यवसाय करा. तुम्ही कुठून आलात? मी उत्तर सोलापूरमधून आलो साहेब. एकच वादा दादा पुन्हा नाही होणार. तुमचा ज्यावेळी भेट व्हायची दादांची, कसं आठवाल तुम्ही दादा? मला दादाने जिरोतनं मोठं केलं राजकारणात. मला कळल्या पण मला डोकं येणं झालं साहेब. मी उत्तर सोलापूर कालपासून लोकांना म्हणजे विचार करणं सुचत नाहीये की नक्की काय घडलंय आपल्यासोबत, आपल्या आयुष्यात. फार मोठा ही न भरून निघणारी पोकळी तयार झाली अख्ख्या महाराष्ट्राला. दादांचं कर्तृत्व, दादांचं काम हे सगळ्यांनी इथून तुम्ही कुठून आला? मी जालना जिल्ह्यातून अकोला देव.
रातोरात आला हो रात्री आलेलो आहे दादांना शेवटचे दर्शन घेणे. तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून रात्री राहतो. दादा आमच्यासाठी गरीब कार्यकर्त्यासाठी खरा नेता होता, महाराष्ट्राच्या गरीब कार्यकर्ता. हो, मी 90 बसून कार्यकर्ता दादाच. काय अनुभव यायचा एखादं काम तुम्ही घेऊन गेल्यानंतर? दादाकडे आम्ही आमच्या त्या ब्रह्मगाव योजनेसाठी जी योजना सिंचन योजना आहे ना, त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकच पाठलाग करत होतो. दादाने एक मिनिटात काम करायचं आमचं. तुम्ही कुठून आला? चाकूर लातूर लातूर जिल्ह्यात लातूर जिल्हा चाकूरमधून. तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे सगळे अजित पवारांचे चाहते. 40 वर्ष एखाद्या नेत्याच्या एकच वादा या घोषणेला अजितदादा म्हणून प्रतिसाद देणं हे दुर्मिळ उदाहरण घडलं ते अजित पवारांच्या सोबत. आणि या त्यांच्या लाडक्या नेत्याला आज हा निरोप द्यावा लागतोय. अतिशय दुर्दैवाची बाब आहे सर्वांसाठी. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.